मराठा आरक्षणासाठी सरकार वटहुकूम काढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावलेले दिसतात। आमदार अपात्रता प्रकरणाचा संभाव्य निकाल आणि जरांगे पाटील यांच्या मुंबई मार्चच्या आधी या प्रकरणामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। बघूयात। मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत। मराठा आरक्षणासाठी सरकार नवा वटहुकूम काढणार। वटहुकूम काढल्यास जरांगेंचा मुंबई मार्च थांबणार का? नव्या वटहुकुमाचा निर्णय झाल्यास काय परिणाम? 24 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार। त्याला भेटायला मराठे येणार। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीला चलो मुंबईचा नारा दिला। 2 उपोषणानंतर 2 वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नसल्यानं जरांगे पाटील यांनी हे पाऊल उचललंय। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जरांगेंची मागणी आहे। सगळे सोयऱ्यांच्या व्याख्यावरून पुढची बोलणी अडली आहे। आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच हिवाळी अधिवेशनात केली। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या प्रश्नाचा निपटारा काढण्यासाठी पुढे सरसावलेले दिसतात। मराठा आरक्षणाचा प्रश्न 10 जानेवारीच्या आत सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही दिसतात। त्यामुळेच मराठा आरक्षणाचा वटहुकूम सरकारच्या वतीने निघण्याची शक्यता वर्तवली जाते। मंगळवारी शिंदे समिती आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती अशा 2 महत्त्वाच्या बैठका झाल्या। सरकारच्या बैठकीत पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले। जरांगे पाटील यांचा बैठकीत सहभागी होण्यास सुरुवातीला नकार होता, मात्र नंतर सरकारच्या वतीने आग्रह केला आणि त्यानंतर जरांगे पाटील हे बैठकीत सहभागी झाले। बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच्या या 2 महत्त्वाच्या बैठका झाल्या। मंत्रिमंडळ बैठकीनंतर महायुतीच्या पत्रकार परिषदेची सरकारच्या वतीने घोषणा झाली। आमदार अपात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला लागण्याची शक्यता आहे, मात्र त्यापूर्वीच्या या सगळ्या घडामोडी म्हणजेच मोठ्या घोषणेचे संकेत दिसतायत। हा सगळा घटनाक्रम लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेलं महायुती सरकार मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढण्याची शक्यता वर्तवली जाते। जरांगे पाटील यांना 22 जानेवारी नंतर मुंबईत यावंच लागणार नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे नेते देखील गेल्या काही दिवसांपासून विश्वासाने सांगताना दिसतात। जरांगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, मी वारंवार सांगतोय, कारण सरकार अतिशय गतीने काम करत आहे। जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा काम करते, त्यांची वेळ वाढून दिलेली आहे। सगळे कुणबी दाखले मी पुन्हा तपासतोय त्या ठिकाणी, आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख 24 आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली। मला वाटतं त्या संदर्भातला निर्णय लवकर होईल। मागासवर्गीय आयोग आहे, हा सुद्धा दररोज अतिशय वेगाने काम करतोय। जरांगे पाटील यांनी मुंबईत धडकण्याची केलेली घोषणा आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय या 2 महत्त्वाच्या घडामोडींपूर्वी सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे। सरकारनं मराठा आरक्षणाचा वटहुकूम काढला तरी त्याला कोर्टात आव्हान दिलं जाण्याचीही शक्यता आहे। ओबीसी संघटनांकडून किंवा इतर कुणी देखील या अध्यादेशाला कोर्टात आव्हान दिलं तर पुन्हा एकदा आरक्षण नाकारण्याची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे माहीत असताना देखील कुणबी प्रमाणपत्रांसाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील हे मान्य करतील का, असाही एक प्रश्न आहे। विरोधकही या मार्गावर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे। हे शहाणे असतील तर त्यांनी आता मराठ्यांचा वेळोवेळी अवमान करायला नाही पाहिजे। आता मराठी खूप झुंजलेले आहेत अनेक वर्षापासून, आणि आता हे 7 महिन्याचा वेळ तुम्हाला जवळपास दिलेला आहे। त्यामुळे त्यांनी आता कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, कारण मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात। उगा कोणाला घाबरून आणि भिवून आणि त्याच्यासाठी सगळ्या दुनियाचा खाता येते, त्याच्यासाठी घेऊन तुम्हाला जर त्याचीच गरज वाटत असली, महाराष्ट्रात मराठ्यांची किती गरज आहे तुम्हाला आता कळत मग।
शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं वटहुकूम काढला तर काय घडू शकतं त्यावर देखील एक नजर टाकूयात। बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर नव्या मराठा आरक्षणाच्या वटहुकुमाची घोषणा होण्याची शक्यता। 10 जानेवारीला आमदार अपात्रतेच्या निर्णयापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग खुला होणार। 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांचा मुंबई मार्च थांबेल आणि मराठा आंदोलक शांत होतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला मराठा आरक्षणाचं श्रेय मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे 16 आमदार अपात्र ठरले तरी देखील मराठा समाजासाठी शिंदेंनी आरक्षण दिल्याचीही इतिहासात नोंद राहील। सत्ता समीकरण बदललं तरी देखील फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण वटहुकुमाचं कायद्यात रूपांतर होऊ शकतं। मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यात आलं तरी देखील सुनावणी आणि निर्णयासाठी काही महिने लागणार। या कालावधीत लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका पार पडल्या तरी देखील आरक्षणाचं श्रेय हे महायुतीकडेच राहणार। राज्य मागासवर्गीय आयोगाला सर्व्हे करून एम्पिरिकल डेटा अहवाल मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कालावधी मिळणार। या निर्णयामुळे मराठा आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा मार्ग महायुती सरकारला मिळेल। हा निर्णय झाल्यास आतापर्यंत राज्यात 54 लाख झालेल्या नव्या कुणबींना ओबीसीतून तर इतर मराठा समाजाला वटहुकुमानं आरक्षण मिळेल। मराठा आरक्षण स्वतंत्रपणे दिल्यानं ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असा प्रचारही महायुती करू शकेल। अशा स्थितीत महायुतीतील 3 महत्त्वाचे नेते मराठा आणि कुणबी या दोन्ही मतदारांना आकृष्ट करताना दिसतील। एकनाथ शिंदे प्रस्थापित आणि कुणबी मराठा समाज, अजित पवार प्रस्थापित मराठा समाज, देवेंद्र फडणवीस ओबीसी समाज, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणि राम मंदिराचा मुद्दा प्रचारात उचलून धरत लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आहे। अशा स्थितीत मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्यात सुरू असलेलं वादळ शांत करण्यासाठी वटहुकूम हाच एकमेव पर्याय सध्या तरी दिसतोय। आमदार अपात्रता निर्णयानंतर राज्यात समीकरणं बदलल्यास आणि मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी मराठा आरक्षणावर मार्ग काढावा लागणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीतील तिन्ही पक्षांना आणि नेत्यांना हाच पर्याय या तिढ्यातून सुटका देऊ शकतो अशी देखील चर्चा आहे। सचिन जिरेसह ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।